नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अंतर्गत शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाचे अपेक्षित अध्ययन स्तर पूर्ण करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण गणित विषयाच्या इयत्ता 3री ते 5वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संख्याज्ञान या घटकावर आधारित स्तर क्रमांक 17 जो 51 ते 99 पर्यंतच्या संख्या वाचन असा होता, तो स्तर आपण पूर्ण केलेला आहे. आज आपण स्तर 18वा 0 ते 9 संख्या नामे लिहितो. हा स्तर गाठण्यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील यावर आपण आज माहिती घेऊयात. एक झाडाचं चित्र, मग झाडाला या ठिकाणी एक अंक या ठिकाणी आपण दिलेले आहेत. आता काय करायचं आहे, या अंकाखाली रेषा दिलेल्या आहेत. तर या रेषेचा फायदा काय घ्यायचा, विद्यार्थ्यांना हा चार्ट द्यायचा. हे फलक दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना द्यायची, पेन्सिल वापर आणि मी जो अंक सांगतो त्याच अंकाचं नाव लिही. म्हणजे एक तर त्याला अंक ओळखीचा आहे, समजा त्याला सांगितलं 6 तर त्याने अगोदर शोधून काढेल कुठं आहे 6, मग इथं आहे, मग इथं 6 कसं लिहायचं तो या ठिकाणी व्यवस्थित लिहेल. हे आपल्याला एक कृती घेता येईल. यावरच आपल्याला आणखी दुसरी कृती घेता येईल आणि ती कृती म्हणजे आपण हे झाड असंच समोर ठेवायचं आणि समोर ठेवल्याच्या नंतर किंवा मोठा चार्ट तयार करून आपण समोर ठेवायचं आणि तिथं दुसरी एक कृती घ्यायची आणि त्या कृतीचं नाव आहे चिठ्ठी उघडा आणि संख्या ओळखा. आता हे पहा, अशा चिठ्ठ्या, वेगवेगळ्या चिठ्ठ्या आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अशा तयार करून द्यायच्या. जर संख्या जास्त असेल, प्रत्येक शाळेमध्ये संख्या सारखीच असेल असं नाही आहे, मग जर आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या जास्त असेल तर गट तयार करायचे, 10-10चे गट तयार करायचे आणि 10 चिठ्ठ्या त्या गटामध्ये द्यायच्या. आता प्रत्येक विद्यार्थी काय करतील, एक चिठ्ठी विद्यार्थ्यांना उघडायला लावायची. काय लिहिलं आहे, जो अंक लिहिलेला आहे तो अंक या झाडावरती कुठं आहे तो त्या विद्यार्थ्याला शोधायला सांगायचा आणि त्याचं नाव, कारण इथं कुठंही संख्यानाम लिहिलेलं नाही आहे, इथंसुद्धा अंक आहे, इथंसुद्धा अंक आहे, मग या ठिकाणी याचं संख्यानाम अगोदर तो जोडी लावेल आणि याचं संख्यानाम काय आहे तो या ठिकाणी व्यवस्थित लिहिल. हा एक खेळ आपल्याला विद्यार्थ्यांकडून घेता येईल. सोबतच आणखी एक कृती घेता येईल आणि ती कृती म्हणजे अशीच एक चिठ्ठी, पण त्या चिठ्ठीवर कुठलाही अंक नाही. तर त्या चिठ्ठीवर काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या परिचित किंवा कुठलेही वेगवेगळे आकार, वेगवेगळे चित्र आपण काढायचे आणि ते चित्र त्या विद्यार्थ्यांना मोजायला सांगायचे. बघ बरं बाबा किती आहेत, तो विद्यार्थी मोजेल. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग हे 9 चित्र आपल्या या झाडावरती कुठं आहेत, बघ बरं 9चा अंक कुठं आहे, तो 9चा अंक शोधून काढेल. मग हे 9 इथं चित्र 9 आता कशात लिहायचे, अक्षरामध्ये. म्हणजेच काय, 9चं संख्यानाम त्याला लिहायचं आहे. म्हणजे जर त्याने हे चित्र पाहून अगदी दिलेल्या अंकाच्या समोर जर ते संख्यानाम लिहिलं तर काय होणार आहे, आपल्याला पक्क समजेल की त्या विद्यार्थ्याने ती क्षमता, तो स्तर पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे विविध कृतींच्या माध्यमातून आपण स्तर 18कडे जाण्याची तयारी पूर्ण करू शकतो. धन्यवाद.